उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात पुन्हा एकदा मैत्री व्हावी अशी आमची इच्छा आहे, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं. त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बोलत असताना ते म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा. रिपब्लिक पक्षाची मागणी आहे. महात्मा फुलेंचे आणि अण्णाभाऊंचे मोठे योगदान या समाजाला आहे. यांना भारतरत्न मिळाला पाहिजे. तसेच मातंग समाजाच्या जनजागृतीमध्ये अण्णाभाऊ साठेंचे मोठे योगदान असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. भारतरत्न मिळाला पाहिजे सगळ्यांची मागणी आहे. आजच्या जयंती निमित्ताने काय सांगणार आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे तर लोकशाहीर तर होतेच होते, परंतु ते मोठे अत्यंत साहित्य सम्राट होते. आणि शाळेमध्ये न गेलेला जो मातंग समाजाचा जो व्यक्ती होता त्याने एवढ्या मोठ्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत की त्यांची जी बुद्धी होती ती अत्यंत चाणक्य होती. आणि गिरणीमध्ये काम करत असतानाही त्याने आपलं साहित्य निर्माण केलेलं आहे. आणि दलित समाजाच्या मातंग समाजाच्या जागृतीसाठी त्यांचं मोठं फार मोठं योगदान आहे. आज सगळ्या महाराष्ट्रभर साहित्य सम्राट अण्णाभाऊंची जयंती साजरी होते. आणि पुणे हे अत्यंत मातंग समाजाचा मोठा कमाली किल्ला आहे. आणि या ठिकाणी प्रत्येक वर्षाला हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी येतात. आणि मी सुद्धा तिथे पार्लमेंट असतानाही अण्णाभाऊंची जयंती असताना मी आलेलो आहे. आणि अण्णाभाऊंना भारतरत्न मिळालं पाहिजे ही मागणी मी पार्लमेंटमध्ये केलेली आहे. त्याच्या पद्धतीचं पत्र जे आहे ते माननीय अमित शहा यांना दिलेलं आहे. आणि अण्णाभाऊंना भारतरत्न किताब मिळाला पाहिजे ही रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे, मंत्री म्हणून माझी मागणी आहे. आणि मी नक्की त्यासाठी प्रयत्न करणार आहे. साहेब, फक्त जयंतीच्या वेळेसच अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्नाची मागणी होत असते, मात्र जयंती झाल्यानंतर त्या मागणीकडे विसर पडतो असं दिसतंय. पण अनेक वर्षांपासून ही मागणी होती. ही मागणी आहे म्हणजे एक महात्मा फुलेंना भारतरत्न मिळावा अशा पद्धतीची मागणी आहे. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळालं पाहिजे अशी मागणी आहे. आणि अण्णाभाऊंचे मोठे योगदान आहे, महात्मा फुलेंचं योगदान आहे. जरूर मी नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहे. आणि मी तशा पद्धतीने पत्र लिहिलेलं आहे. त्यामुळं अण्णाभाऊंसारखं जे व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व अत्यंत बलाढ्य व्यक्तिमत्व आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जसा समाज जागृत केलेला आहे तसा अण्णाभाऊंच्या माध्यमातून मातंग समाज प्रचंड जागृत झालेला आहे. अण्णाभाऊंचे पुतळे अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये मातंग समाज मोठ्या संख्येनं आहे. दलित समाजामध्ये बौद्ध समाजानंतर मोठी ताकद असणारा मातंग समाज आहे. आणि या मातंग समाजासाठी तसं अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि मातंग समाजाच्या उत्थानासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. परंतु आता राज्य सरकारच्या वतीनंही माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री जे आहे एकनाथ शिंदे जे आहे, देवेंद्र फडणवीस आहे, त्यानंतर अजितदादा पवार आहेत, यांना एकदा मातंग समाजाचं शिक्षण भेटलं पाहिजे. आणि राज्य सरकारच्या वतीनंही या संबंधाची मागणी करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण राज्याच्या वतीने शिफारस झाल्यानंतर भारतरत्नाचा विचार होत असतो. तर त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावा. आणि मी सुद्धा मंत्री म्हणून, मी RPIचा अध्यक्ष म्हणून मी त्यासाठी प्रयत्न केला आहे. मातंग समाजाच्या जागृतीमध्ये अण्णाभाऊंचं फार मोठं योगदान आहे. लहुजी वस्ताद आहे, त्यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे मातंग समाजाच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष ताकदीनं उभा आहे. रिपब्लिकन पक्षाने मातंग आघाडी सुरू केलेली आहे. आणि आमचे हनुमान साठे जे होते ते आज मुंबईमध्ये नाही, त्यांना आम्ही महाराष्ट्राचं अध्यक्ष बनवलं होतं. आणि ठिकठिकाणच्या मातंग समाजाला रिपब्लिकन पक्षामध्ये आणून बौद्ध आणि मातंग यांची जी एकता आहे ती निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे मातंग समाजाच्या पाठीशी RPI कायम उभा राहणार आहे. त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी नक्की मातंग समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत. आणि अण्णाभाऊंचं स्वप्न साकार करायचं असेल तर आपण अण्णाभाऊंचं बाबासाहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल सर्व दलितांनी सामाजिक दृष्टिकोनातून एकत्र आलं पाहिजे. त्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. SC/STच्या कोट्या संदर्भात जो निर्णय झालाय त्याबाबत काय म्हणणं आहे तुमचं? सब कॅटेगराईज SC/STचा कोटा सब कॅटेगराईज करण्याचा जो निर्णय सुप्रीम कोर्टाने मागणी आहे. म्हणजे अनेक ठिकाणची मागणी आहे. महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाला कॅटेगरी मिळावी अशा पद्धतीची मागणी आहे. त्याचा विचार राज्य सरकारने करावा. मातंग समाज हा मोठ्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये आहे. आणि आरक्षणाचा फायदा त्यांना होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी कॅटेगरीची मागणी आहे.
त्याचा विचार राज्य सरकारने करायला हरकत नाही. तो वायनाड में जो भी घटना हुई है ये राहुल गांधी आज विजिट करने गए। वायनाड एक जो क्षेत्र है, एक क्षेत्र राहुल गांधी जी का क्षेत्र है और वो वहाँ से 2 बार चुनकर आए हैं। और जिस तरह माननीय अमित शाह जी ने भी ये बताया है कि भाई इसकी सूचना राज्य सरकार को दी थी कि भाई ऐसा कुछ हो सकता है, लेकिन राज्य सरकार ने वहाँ ध्यान नहीं दिया। राहुल गांधी जी ने वहाँ ध्यान देने की आवश्यकता थी। एज ए मेंबर ऑफ पार्लियामेंट उन्होंने वहाँ अध्यक्ष ज़्यादा ध्यान देने की आवश्यकता थी, लेकिन राहुल गांधी जी ने ऐसा कुछ नहीं किया है। लेकिन कम से कम 164 लोगों की मृत्यु वहाँ हुई है, लोग बेसहारा हो गए हैं और भारत सरकार उनके साथ है, उनके बारे में हमें सिंपैथी है और ऐसी घटना ना घटे इसके लिए जरूर उनको प्रयत्न होना चाहिए, लेकिन राज्य सरकार ने यहाँ ध्यान देने की आवश्यकता है। एक और ऐसी चर्चा है की देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होतील वाटतं का? हा. तुम्हाला वाटतंय का असं होऊ शकतात का ते? असं वाटतं की ज्या पद्धतीनं नितीन गडकरी यांचा नंबर लागलेला होता आणि महाराष्ट्र हा जसा भारतीय जनता पार्टीचा कमाली किल्ला आहे, त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे डेप्युटी मुख्यमंत्री तर आहेतच आहे, परंतु जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे, त्यामुळं त्यांना कुणाला तरी अध्यक्ष बनवायचं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा एक चेहरा जो आहे तो चेहरा तसा व्यापक चेहरा आहे, अत्यंत ऍक्टिव्ह म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून त्यांचं योगदान फार मोठं आहे. भाजप नेतृत्वाला महाराष्ट्रात फडणवीस नको आहेत का? म्हणजे नाही असं काय नाही, महाराष्ट्रामध्ये तर ते आहेतच आहेत आणि दिल्लीला गेले तर ते महाराष्ट्रामध्ये राहणारच आहे. त्यामुळं जर त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली तर गोष्ट आहे. उद्धव ठाकरे म्हणतात साहेब पण ही जी बातमी किती खरी की देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष नाही खरी म्हणजे आता अनेक लोकांच्या नावाचा विचार सुरू आहे, त्याच्यामध्ये देवेंद्र विचार होतो आहे, गोष्ट चांगली आहे. आणि जर देवेंद्र फडणवीस जर राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर भाजप जो आहे तो भाजप मजबूत करण्यासाठी अजून त्यांचा चांगला उपयोग होऊ शकतो. त्यामुळे त्यांना तर नक्की त्याचा आम्हाला आनंद होतो. राज ठाकरे म्हणतात की पुण्याची दुर्दशा झाली आहे, पूर येऊन गेला पुण्यात. राज ठाकरे म्हणतात की सर्व जबाबदार हे सगळं. मला असं वाटतं की अलीकडे पुणे शहरामध्ये पाण्यामुळे लोकांचे फार मोठे बेहाल झालेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, गोरगरिबांची घरं उद्ध्वस्त झालेली आहे. त्यांनी कमावलेले सगळं जे काही त्याची प्रॉपर्टी आहे, कपडे आहे, धान्य आहे, इतर काही सामान आहे, सगळं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. त्या सर्वांचा जो पंचनामा आहे तो पंचनामा झाला पाहिजे आणि तो करून राज्य सरकारच्या वतीनं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. पण पुन्हा अशी घटना होऊ नये. माणसाचं जे पाणी आहे ते पाणी जे आहे ते एवढ्याला तेवढं सोडलं नव्हतं, तरी पाणी त्या ठिकाणी आलेलं आहे. तर याचा अंदाज घेऊन त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, याचा मोठा पाऊस झाला तर घरामध्ये पाणी जाऊ नये यासाठी विशेष यंत्रणा उभी करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि महानगरपालिकेने त्याचा अभ्यास करू. पुण्यामध्ये अनेक वेळेला हे प्रकार घडलेले आहेत, अनेक वेळेला ते पाणी गेलेलं आहे. त्यामुळं कायमचा बंदोबस्त करण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी विशेष रणनीती तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि लोकांचे हाल होणार नाही याची काळजी राज्य सरकार आणि महानगरपालिकेने घेतली पाहिजे अशी माझी त्यांना देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं. एकतर राजकारणात देवेंद्र फडणवीस राहतील किंवा मी राहील असं म्हणतात. अशा प्रकारची टीका केली. मला वाटतं की राजकारणामध्ये दोघे राहतील. म्हणजे आणि राजकारण जे आहे ते राजकारण एखादं राजकारण होत नाही आहे. त्याला एक विरोधक आणि एक म्हणजे अशा पद्धतीचं असतं. त्यामुळं माननीय उद्धव ठाकरे जे म्हणतात एक तर ते राहतील नाही तरी ते राहतील. पण माझी दोघांना विनंती आहे की दोघांनी राजकारणात राहिलं पाहिजे आणि दोघे माझे चांगले मित्र आहेत. त्यामुळं असं आव्हान देऊन मला वाटतं की एवढं जाणार नाही आहे. आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काय एकनाथ शिंदेना फोडलं असं नाही आहे, तर एकनाथ शिंदे हे नाराज होते. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्याच्या वेळेलाच एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनवायला पाहिजे होतं. त्यांना मुख्यमंत्री बनवलं असतं तर कदाचित ते बाहेर आले नसते. त्यामुळे एकनाथ शिंदे जे आहेत ते एकनाथ शिंदे आमच्या आलेले आहेत, आलेले आहेत.
त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फोडलेला आहे. हा जो त्यांची सीड आहे ती सीड त्यांनी मनातून काढून टाकावी आणि ही सीड त्यामुळं मला असं वाटतं की दोघांनी मला वाटतं दोघांची चांगली संबंध होते आणि पुन्हा एकदा दोघांची मैत्री व्हावी अशी आमची इच्छा आहे. पुढचा मुख्यमंत्री कोण मग? पुढचा मुख्यमंत्री जर यांचा काय वाद मिटला नाही तर मी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शिबिराचा पळसा येथे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शिबिराचं पळसा येथे आयोजन करण्यात आलं असून यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना काही समस्या असल्याचं त्यांनी शंकांचं निरसन करण्यात आले. तसेच महिलांना सहज आणि सोप्या भाषेमध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी कागदपत्रांविषयी माहिती दिली. या शिबिराला नायब तहसीलदार अनिल तामस्कर, बालविकास प्रकल्प अधिकारी उमेश मुतखडे तसेच या शिबिराला ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी यांनी देखील सहभाग नोंदवला होता. होणं बंधनकारक आहे. ज्या महिलेचा जन्मच महाराष्ट्रात झाला ती तर महाराष्ट्र आपण पाठच करून घेऊ तुमच्याकडून. आता पहिलं वय 21 ते 65 वर्ष, दुसरं रहिवासी, आता तिसरी होत. आता रहिवासीसाठी आपण काय पुरावे घेऊ शकतो? बरोबर, दिवस प्रमाणपत्र तुम्ही तहसीलमधून काढू शकता. जर तुम्हाला काढणं शक्य नसेल काय अडचणीमुळे शकता. जर तुमच्याकडे ते 15 वर्षापूर्वी रहिवासी प्रमाणपत्र जर नसेल तर 15 वर्षापूर्वीचं मतदान ओळखपत्र चालतं, ते पण किंवा जन्म प्रमाणपत्र, यापैकी या 5. आज महसूल दिनानिमित्त आपण या ठिकाणी पळसा या नगरीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या अनुषंगाने आपण शिबिर घेतलं होतं. या शिबिराला आज पळसा नगरीचे सरपंच, पळसा नगरीचे उपसरपंच, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, त्यानंतर नायब तहसीलदार साहेब, स्वतः मी, त्यानंतर मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक हे सर्व मान्यवर उपस्थित होते. आपण या ठिकाणी आज सगळ्या महिला भगिनींना या ठिकाणी आवाहन केलं आहे की जे पात्र महिला आहेत त्यांनी जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि फॉर्म ऑनलाईन करावेत आणि फॉर्म ऑनलाईन करून आपण या ठिकाणी प्रशासनाला या ठिकाणी सहकार्य करावं लाभ घेण्यासाठी. या ठिकाणी त्यांना आवाहन करून पूर्ण या ठिकाणी सूचना पण देण्यात आल्या आहेत की फॉर्मला नाम करता कशा प्रकारच्या अडचणी येऊ शकतात आणि त्या अडचणी आपण दूर कशा करायच्यात या सर्व आपण त्यांना मार्गदर्शन देऊन त्या ठिकाणी कॅम्प लावून आपण त्याचं फॉर्म ऑनलाईन करून घेण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू केलेली आहे. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.